नमस्कार मित्रांनो, राम राम. घरचा तंत्र या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण काही औषधाची पाहणी करत असताना आपल्याला अश्वगंधा एक वनस्पती भेटलेली आहे. याला अश्वगंधा आणि डोरगुंज असे म्हणले जातात. ह्याचे तुम्हाला एक तांत्रिक उपाय असा सांगणार आहे की तुमचा राहू, शनी आणि केतू ही तिन्ही घरं जर खराब असतील आणि तिन्ही घराचं जर का तुमच्या जीवनात उलटापुलटा चालला असेल तर ह्याची मुळी तुम्हाला पूजापाठ करून गणपतीचा मंत्र म्हणून उपटायची. वनस्पतीला सांगायचं, हे वनस्पती देवराय घरासाठी आम्ही तुम्हाला धारण करणार आहे, तुम्ही तुमच्या दैवशक्ती संगत चला आणि आमचं एवढं घरं वाईट घरं आहे ती कार्य चांगलं करा असं बोलून तुम्हाला ह्या गणपतीचा इनवणी करून गणपतीचा ओम गणपती नमः म्हणून ह्या वनस्पती तुम्हाला उपटून ह्याची मुळी धारण करायची आहे. ह्याचे बी बघून घ्या मित्रांनो. ह्याचे बी असे आहेत, वल्ले बी बघा. अश्वगंधा आणि डोरगुंज असे दोन नाव आहेत. इथे एक आपल्याला झाड असं मोठं भेटलेलं आहे आणि ह्याचं मित्रांनो 1-2 पानं जर तुम्ही कच्चे खाल्ले तर वजन कमी होतं आणि ह्याच्या मुळीचा जर चूर्ण तुम्ही दुधात घेतलं तर शक्ती येते शरीरामध्ये. मित्रांनो, शक्तिवर्धकीसाठी चालतं हे अश्वगंधा चूर्ण. तुम्हाला मेडिकलमध्ये भेटतं पांढऱ्या कलरचं. तर ह्या वनस्पतीच्या मुळ्याचं चूर्ण असतं मित्रांनो. तर आपण ह्याची मुळी काढून घेणार आहेत आणि 9 घरासाठी वापर होतो मित्रांनो. शनी, राहू, केतू काही अडचणी असतात जीवनात, ह्याची मुळी धारण करायची तुम्हाला मित्रांनो. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. लवकरच आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो. चला, नमस्कार, राम राम.